तर फायनली पुण्यात खूप जास्त थंडी वाढलेली आहे आणि तरीही आम्ही सकाळी उठून वॉकिंगला जाणं काही सोडत नाही आहोत. इथे एवढं पॅक होऊन आम्ही आज स्पेशल ठिकाणी आलो होतो, दुर्गा टेकडीला. ॲक्च्युली याला अप्पू घर देखील म्हणतात, पण हे खेळण्याचं पटांगणसारखं खेळण्यासाठी गार्डन बनवलेलं आहे छोट्या मुलांसाठी, म्हणून त्याला अप्पू घर नाव देण्यात आलं आहे. आणि हे दुर्गा टेकडी आहे. इथे असं व्हेकल तुम्ही पार्क करू शकता आणि पार्किंगसाठी स्पेशल पार्किंग एरिया पण दिलेला आहे. ही अशी फूड चौपाटी इथे बनवलेली आहे. जे कोणी सॅटर्डे संडेचं फिरायला वगैरे आले आणि ते मस्त ट्रेक करून झाल्यानंतर ज्यांना काही फूड क्रेविंग्स होतात ते खाण्यासाठी यांनी छान असे सेपरेट आयटम्स ठेवलेले आहेत. इकडे दुर्गा टेकडीचा एंट्रन्स आहे आणि इथून सकाळी जेव्हा तुम्ही मॉर्निंगला वॉकिंगला येतात तेव्हा तुम्हाला अगदी फ्री एंट्री आहे, पण 11:30च्या नंतर तुम्हाला इथे 10 रुपये एंट्री फीज लागणार आहे. इथे बरीच लोक म्हणजे अकॅडमी स्टुडंट्स किंवा रनिंगसाठी मॅरेथॉन खूप प्रकारची लोक इथे येतात, वॉकिंग करतात, प्राणायाम करतात, योगा करतात आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. अगदी नेचर फ्रेंडली आहे. इतकं सुंदर वातावरण इथे असतं, एवढं शांत असतं, अगदी गावाकडे आल्यासारखं फील होतं. तर इथे बराचसा ट्रेक करून झाल्यानंतर जो टॉपला तुम्हाला व्ह्यू अगदी मन प्रसन्न करून टाकणारा असतो, म्हणजे अगदी गावाकडे राहून सिटीचा लांबून आनंद घेण्यासारखं असल्यासारखं फील होतं. तर इकडे हा असा चढ होता. म्हणजे इथे येण्याचे ना बरेचसे रस्ते आहेत, तुम्ही कन्फ्यूज व्हाल जर एकटे निघालात तर, म्हणून थोडं प्रॉपर गायडन्स घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी या. कारण आणि जिथे तुम्हाला कॉन्क्रीटचे जे रस्ते बनवलेले असतील त्याच मार्गाला तुम्ही फॉलो करा. मातीचे किंवा कच्चे रस्ते फॉलो करून शॉर्टकट रस्त्याने आलो आहोत टॉपला. फक्त इथे चढण्याची जी उंची आहे ती खूप जास्त आहे, तुम्हाला जास्त थकल्यासारखं होईल. तर तुम्ही प्लेन चालत चालत एक दुसऱ्या रस्त्यानेही इथपर्यंत येऊ शकतात.